पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे असं गरम करायचे की जास्त त्याची साल काळसर होणार नाही किंवा डाग पडणार नाहीत. थोडेसे हलके गरम झाले की आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजणं बंद करणार आहोत. आता ह्या ठिकाणी शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. वास यायला सुरुवात झाली की आपण बंद केलेले आहे आणि काढून सुद्धा घेतलेले आहेत. आता त्याच पॅनमध्ये 1 वाटी आपण तीळ टाकले. तीळ सुद्धा आपल्याला जास्त भाजायचं नाही. जेव्हा चटचट उडायला सुरुवात होतात तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचे. गॅस मिडियम ठेवून आपण तीळ जे आहेत ते चांगले भाजून घेतलेले आहेत. आता तर ह्या ठिकाणी मी गॅस बंद करणार आहे आणि गरम पॅनमध्ये थोडंसं मिक्स करून घेणार आहे. चला तर आपले तीळ सुद्धा छान भाजून झालेत. आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता ह्या ठिकाणी मी शेंगदाणे आणि तीळ जे आहे ते दोन्ही भाजून घेतलेत आणि दोन्ही आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे. कारण शेंगदाण्यावरची आपल्याला साल काढायची त्यामुळे गार झाल्यानंतर वरची साल लवकर निघते. तर आता तोपर्यंत दुसरी तयारी करूया. एक मोठी कढई आता गॅसवरती ठेवायची किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते किंवा कुकर ठेवलं तरीसुद्धा चालते. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि एक छोटी मी कढई ठेवलेली आहे किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते. आणि जो गूळ आपण 1 वाटी मोठं वाटून घेतलेलं होतं ते ठेवलेलं आहे आणि पूर्ण गूळ जे आहे ते वाफेवरतीच आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचं आहे. आता गूळ चांगलं वितळेपर्यंत आपण काय करणार आहोत, शेंगदाण्यावरची साल काढून घेणार आहोत. आता पटकन काय करेन मी शेंगदाण्याची साल जी आहे ती पूर्ण काढून घेईन. तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं काढा तसं काढलं तरीसुद्धा चालते. आता मी शेंगदाण्याची साल चोळून घेतलेली आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते आता बाजूला करून घेणार आहे. चला तर फटकन ह्या ठिकाणी मी काय केलं तर शेंगदाणे जे आहेत ते बाजूला करून घेतलेले आहेत. चला तर साल सुद्धा काढून झाली, ती सुद्धा थंड झालेले आहेत. चला तर पाहूया आता आपलं गूळ कुठंपर्यंत वितळलेलं आहे ते आता आपल्याला चेक करायचं आहे. 5 ते 7 मिनिटाकरता आपण हे झाकण ठेवलेलं होतं आणि गॅस बिलकुल मीडियम ठेवलेला होता आणि ह्या ठिकाणी आता गूळ चांगलं वितळलेलं आहे. आता ह्यात आपण 1 चमचा इतकं साजूक तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला आणखीन एक 2 ते 3 मिनिट लागणार आहेत कारण थोड्या गाठी आणखीन राहिलेल्या आहेत. कारण गॅस आपण मीडियम ठेवल्यामुळे थोडा वेळ लागतो. जर गॅस फुल केलं तर खूप फास्ट होईल पण करपण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस मीडियमच ठेवा. पाहू शकता मस्त लिक्विड टाईप आपलं छान गूळ जे आहे ते चांगला वितळलेला आहे, तुम्हाला सुद्धा लक्षात आलेला असेल. आता इथं आपण तीळ टाकून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला लगेचच टाकायचे. गॅस मिडियमच ठेवलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचे कारण पाणी आहे गरम, खाली गॅस पण चालू आहे त्यामुळे घट्ट होणार नाही, असंच लिक्विड राहील आणि छान मिक्स होईल. शेंगदाणे आणि तीळ जे आहेत ते आपल्याला चांगलं मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे असंच. तर अशा पद्धतीनं पटकन ही लाडू बनवून तयार होतात. तुम्ही या पद्धतीने लाडू जर कधी बनवले नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. हाताला चटके बसणार नाहीत किंवा बॅटर घट्ट होणार नाही. जसं पाहिजे तसं आपण कितीही वेळ जरी थांबलो तर बिलकुल हे घट्ट होत नाही आणि लाडू जे आहेत ते चांगले वळले जातात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी मी गूळ आणि तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते मिक्स करून घेतलेले आहे. गॅसवरतीच कढई ठेवलेलं होतं. आता आपण ते खाली उतरवून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पाणी गरम असल्यामुळं लाडू जोपर्यंत बांधतो तोपर्यंत हे थंड होणारच नाही. जर तुम्हाला खूप तुमची जास्त क्वांटिटी असेल आणि असं वाटेल की आता घट्ट व्हायला सुरुवात झाली तर तुम्ही आणखीन ही कढई पाणी ठेवून थोडंसं गॅसवरती कढई ठेवू शकता. आता तुम्हाला लाडू वळून दाखवते किती मऊसर लाडू आणि किती गोल गर्दीत आपण हे लाडू बनवू शकतो अगदी सहज सोप्या पद्धतीनं. फर्स्ट टाइम जरी तुम्ही हे लाडू बनवते बिलकुल तुमचे लाडू बिघडणार 100% गॅरंटी आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमचे लाडू कसे झाले आहेत आणि तुम्ही पाहता ह्या ठिकाणी गोल गर्दीत छान लाडू आपले तयार होत आहेत. चला तर फटकन मी पूर्ण लाडू आहेत ते लगेच तुम्हाला वळवून दाखवेन की किती गोल आकारात हे लाडू बनवून तयार होतात. हाताला बिलकुल चटके बसत नाहीत. लाडू म्हणलं की चटके तर बसतात असं सर्वांनाच वाटते, पण ही पद्धत जर तुम्ही ट्राय केली तर बिलकुल चटके बसणार नाहीत आणि लाडू खूप कमी वेळामध्ये झटपट बनवून तयार होतील. कळणारही नाही की आपले लाडू आपण किती वेळात बनवले ते. इतके फास्ट लाडू बनवून तयार, कंटाळासुद्धा येणार नाही किंवा तुम्हाला मदतीला कोणाला घ्यायची सुद्धा गरज नाही. इतके छान हे लाडू बनवून तयार होतात. चला तर सर्व लाडू मी आता पटकन बनवून तुम्हाला लगेच दाखवेन. चला लाडू तर सर्व आपले आता छान वळून झालेले आहेत. मस्त गोल गरगरीत आपले लाडू वळून झालेत. तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक लाडू जे आहे मी तोडून दाखवेल की किती मऊसर लाडू बनवून तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त तुकडे सुद्धा पडलेले आहेत आणि छान खाण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना. तर इथं आपण स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. स्वीटकॉर्नपासून तर आपला एक भन्नाट पदार्थ बनतो, त्यापेक्षाही भन्नाट पदार्थ आज आपल्याला खूप छान पाहायचं आहे. सुट्टी स्पेशल आहेत, खूप छान पदार्थ आहेत. नक्की ट्राय करा, सर्वांनाच आवडतील. आणि एक नाही तर आपण 2-3 आपण रेसिपी ह्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि ते तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील. व्हिडिओ जे आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा कळेल. चला तर सुरुवात करूया. इथं स्वीटकॉर्न घेतलेत ते आता आपल्याला सोलून घ्यायचे. पूर्ण स्वीटकॉर्न जे आहे ते सोलून घेणार आहोत. अगदी भन्नाट आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणार आहे. अगदी क्रंची क्रिस्पी होणार आहे, त्यामुळे सर्वांना नक्कीच आवडेल. तर इथं आपण जे स्वीटकॉर्न घेतले ते पूर्ण सोलून घ्यायचं. अगदी अशा पद्धतीने सोलल्यानंतर पटकन सोलले जातात, बिलकुल वेळ लागत नाही.
मागच्या स्वीट कॉर्नच्या रेसिपीला खूप छान प्रतिसाद भेटल्यामुळे सर्वांचे अगोदर मनापासून खूप खूप धन्यवाद. जर चॅनलवरती नवीन असेल चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा तुम्हाला स्वीट कॉर्नपासून अजून कुठले पदार्थ पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर इथं आपण जितके लागणार तितके सोलून घेतलेले आहे. तर इथं आपण घेतलेला चॉपर घेतलेला आहे. अगदी खूप छान आहे हा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा किंवा तुम्हाला हा प्रोडक्ट पाहिजे असेल तर त्याचा मी लिंकसुद्धा टॅप करेन. तुम्ही नक्की ऑर्डर करा. तर इथे मिक्सरच्या भांड्यात न टाकता आपण ह्या चॉपरमध्येच टाकून अगदी छान दरदरीत त्याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. आणि खूप फास्ट होते. लाईट असो नसो आपल्याला हा छान पर्याय आहे. आणि आपल्याला याच पद्धतीनं करायचं, कारण अख्खे ठेवायचे नाहीत. कधी कधी काय होतं, आपण जर अख्खे एकदम घातलो तर कधी कधी ते तेलामध्ये उडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचं आपल्याला एक दरदरीत असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही मंचुरियनसुद्धा खायचं विसरून जाल, इतका भन्नाट पदार्थ आहे. त्या टेस्टलासुद्धा मागे टाकणारा आहे. तर इथं घेतलेलं आहे पण दरदरीत त्याचे एक वाटण तयार करून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे, सुरुवातीला आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत. तर इथं मी 2 ते 3 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे. तर त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे लहान आकारात कट करून घेतलेला एक कांदा टाकायचे आणि थोडीशी मी पाट टाकून घेतलेली आहे. कट करून घेतली, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे. इथे लसूण अद्रकची आपण पेस्ट घेतलेली आहे. तुम्ही हवं तर ह्या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा टाकलं तरीसुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मैदा टाकलं तरीसुद्धा चालतो. 1 चमचा लाल तिखट टाकायचे किंवा हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते. 1 चमचा जिरे टाकायचे किंवा जिरेपूड टाकलं तरीसुद्धा चालते. पाव चमचा आपण हळद टाकून घेतलेलं आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे. आता सर्व जिन्नस जे आहे ते मिक्स करून घ्यायचे. आता तुम्हाला वाटेल पाणी टाकायची गरज आहे की काय? पाणी बिलकुल टाकायची गरज नाही, कारण त्याच ओलसरपणामध्ये फक्त आपल्याला थोडंसं चोळून चोळून मळायचं आहे. म्हणजे त्याचा मॉइश्चर जे आहे ते बाहेर निघतं आणि त्यामध्येच आपलं हे पीठ जे आहे ते चांगले मिक्स होतात आणि छान तयार होतं पीठ. बिलकुल पाण्याचा एकही थेंब आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचा नाही. होऊ शकतं अगदी छान ओलसर झालेलं आहे. आता तर पीठ जे आहे ते छान तयार झालेलं आहे. अगदी छान मळलेलं सुद्धा आहे. त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे किंवा तुम्ही हे डायरेक्ट तेलात टाकलं तरीसुद्धा चालते, पण आपण बनवून घेतलं तर तळण्यासाठी खूप फास्ट होतात. एकदा बनवून घेतलं, हात धुतलं, फक्त तळून घेतलं तरीसुद्धा अगदी फास्ट बनून तयार होतात. त्यामुळे अशा पद्धतीने केलेलं आहे. आता इथं ह्या सीझनमध्ये आपण वेगवेगळे गरमागरम पदार्थ बनवतो, त्यामधलाच एक भन्नाट पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. आणि कडकडीत तेल आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि टाकल्यानंतर गॅस थोडा आपला मीडियम करायचा आणि चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. वेगवेगळे पकोडे तर खाल्ला असतील, मंचुरियन तर खूप खाल्ला आपण, पण हा एक नवीन पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. तर पाहू शकता अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घ्यायचे. सुरुवातीला आपण इतकेच टाकले, दुसऱ्या बॅचमध्ये आपण थोडी जास्त टाकून तळून घेऊ, कारण तेल जास्त गरम आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण थोडेच टाकलेले होतं. आता तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये जितके बसेल तितके आपण टाकून देऊ. आता पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे, क्रिस्पी झाले, दिसायला सुद्धा खूप छान आणि खाण्यासाठी त्यापेक्षाही भन्नाट आहेत. आता जितके आपण बनवून घेतले ते एक एक बॅचेसमध्ये आपण हे तळून घेणार आहोत. आता तर पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान मस्त कुरकुरीत तळलेले आहेत. तळण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही, तळूनसुद्धा झालेले आहेत. ह्या ठिकाणी पाहताच तुम्हाला लक्षात आलं असेल की किती छान टेस्टी झालेले आहेत. आता मी तर